नमस्कार. आशू रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मस्त अशी मटकीची सुकी भाजी करणार आहोत. लहान मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांना नक्की आवडेल. त्यासाठी मटकी इथे मी भिजवून मोड आणून घेतले आहेत. त्यानंतर मी मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. भाजी बनवण्यासाठी कढई गरम करून घेतली. त्यानंतर 2 चम्मच तेल टाकले. तेल चांगले गरम झाले. त्यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी. जिरे आणि मोहरी चांगली फोडणी बसायला हवी, जेणेकरून त्याचा कच्चेपणा जो आहे खाताना जाणवणार नाही. जिरे मोहरी छान फुललेले आहे. 1 चमचा बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत. लसूण छान लालसर झाला आहे. बारीक कापलेला कांदा टाकणार आहोत. मीडियम साईज कांदा घेतलेला होता. कढीपत्ता टाकूया. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यामध्ये टमाटा घालूया. 1 मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेला आहे. चवीपुरता मीठ घालूया. त्यानंतर हळद घालूया. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला. छान असं मिक्स करून घेऊ. 1-2 मिनटासाठी परतून घेऊया. मटकी धुतलेली यामध्ये घालूया. त्याचबरोबर 2 चमचे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट हे मिक्स न करता 7 ते 8 मिनिटासाठी शिजवून घेऊया. झाकण काढूया. मस्त अशी वाफ आलेली आहे. मिक्स करून घेऊया भाजी. यावरून कोथिंबीर टाकूया. टिफिनमध्येही देऊ शकता भाजी. वाव, किती छान भाजी झालेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.